नमस्कार मित्रांनो, मी रोहन. आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सादानंद बनसोडे यांची लिंबाची शेती. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेती संगोपन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. त्याची मोठी वांग्याच्या कळीसारखी येते आणि ह्याचं फळ फळ पण बघा तुम्ही खूप मोठं आहे. झुपक्याने येतं पण खूप मोठं आहे. एवढ्या मोठ्या फळालाही मार्केट नाही. मग आता शेतकऱ्यांना कसं आहे, इन्स्टंट पाहिजे. फ्रेंड्स आहे थायलंड लिंबू सीडलेस म्हणून येतं. हे बघा खूप माल, त्याची अघोरी उत्पादन क्षमता. पण त्याचे ड्रॉबॅक आहे, मार्केट नाही याला फक्त प्रोसेसिंगला जातं हे लिंबू आणि ॲसिडिटी कमी आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाचा विस्तार कमी आहे. त्याच्यामुळे ह्याची लागवड आपल्याला दाट करावी लागते, रोपांचा खर्च वाढतो. ह्याच्या तुलनेत आपण साई सरबतीसारखी व्हरायटी जर लावली तर याचं अंतर 20x20, 18x18 या अंतरावरती आपण लागवड करतो. आणि लिंबू या पिकाला तर मी शेतकऱ्याचं ATM म्हणेन. हे वर्षभर चालणारं पीक आहे. याला निसर्गाचाही फारसा फटका बसत नाही आहे. आणि 3 बहार आहेत, आंबे बहार, हस्तबहार आणि मृगबहार. तिन्ही बहार कमी जास्त प्रमाणात लागतात. हस्तबहार जर लाभला तर त्याचं फळ आपल्याला उन्हाळ्यात आल्यामुळे त्याच्या तुलनेने पैसे जास्त होतात. परंतु हस्तबहाराच्या वेळी आपल्याकडे पाऊस असतो, त्यामुळे शक्यतो 40% 60% असं प्रमाण राहतं. तर याच्यामध्ये सुद्धा मग प्रमालिनी आहे, साई सरबती आहे, विक्रम आहे, नंतर आंध्रामधून आलेलं बालाजी आहे. अशा 2-3 जाती आहेत. तर माझ्याकडे आता ही साई सरबतीचा प्लॉट आहे, खूप चांगला प्लॉट आहे. आत्ता आंबे बहार निघायला लागलेला आहे. शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवावं की किती मार्केट पडू द्या, जेवढं पडेल तेवढंच चढणार आहे आणि जेवढं चढल तेवढं मार्केट पडणार आहे, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे आत्ता जरी बाजार नसला तरी उन्हाळ्यामध्ये 100% चांगले पैसे होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला एक सांगतो की ग्लोबल वॉर्मिंगमुळं टेम्परेचर हे वरच्यावर वाढत चाललं आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय फळं जी आहेत ती सरबताला लोकांची मागणी कायम वाढते. त्यामुळे वर्षभर लिंबाला मागणी असतेच असते. बायचान्स कधीतरी थंडीमध्ये वगैरे मार्केट कमी येतं, ते प्रत्येक पिकात येतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी लिंबाची लागवडसुद्धा करायला काय हरकत नाही. लिंबामध्ये सुद्धा चांगले पैसे होऊन जातात. लागवड एकदा केलं का 20 वर्षापर्यंत बगीचा राहतो. खर्च कमी आहे, फवारण्या कमी आहेत. त्याच्यामध्ये कॅन्करसारखा रोग येतो दमट वातावरणामध्ये, तर 2-3 स्प्रे वगैरे आपण केले तर तो कॅन्कर पण कव्हर होतो. बाकी पेस्टिंग वगैरे वर्षातनं 2दा करून घ्यावी चुना मोरचूतचं, त्यामुळे लिंबावर फार काही जास्त रोग येत नाही तर बांधवांना. तर जमिनीनुसार लागवडीचं थोडंफार वेगळं अंतर आहे. भारी जमीन असेल आपली तर 18x18, 20x20 हे अंतर ठेवावं. मध्यम असेल, खडकाळ असेल तर मग 16x16 किंवा 15च्या खाली शक्यतो करू नये, कारण लिंबाचं झाड काटेरी असतं. पुन्हा एकमेकामध्ये पसरलं शिरलं की त्यामधनं बागेमध्ये फिरता येत नाही. लागवड करताना आजकाल पिशवीमध्ये रोपं मिळतात, पनेरीवरूनच लागवड करावी. त्याच्यामध्ये ग्राफ्टिंगचा एक प्रकार आलेला आहे, तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो. ग्राफ्टिंगच्या रोपाचं हे लाईफ कमी आहे, कारण जो आपण ग्राफ्ट बघतोय तो पक्व झाडावरची काडी बांधलेली असते, त्यामुळे याला लगेचच माल पकडतो, त्यामुळे झाडाचा विस्तार होत नाही. लिंबूचं झाड कमीत कमी 2 वर्ष तरी मालावर नाही आलं पाहिजे, म्हणजे त्याचा विस्तार होतो. आणि जेवढा झाडाचा विस्तार जास्त होईल तेवढं आपल्याला उत्पन्न त्याचं जास्त मिळतं. आता मगाशी मी तुम्हाला झाड दाखवलं, त्याला सुरुवातीपासून लिंबू आहे, त्याच्यामुळे याचा विस्तार होणार किती. झाडाला माल जरी जास्त निघाला तर पाठीभराच्या पुढे माल निघत नाही. परंतु हे जे झाड आहे मोठं आपलं, ते एका वर्षामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 क्विंटल माल झाड हे सहजासहजी देतो. 3 बहार आहेत, आंबे बहार, हस्तबहार आणि मृगबहार, त्यामुळे तिन्ही बहाराची फळं मिळत राहतात. आणि याला किडी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत नाही लिंबाला. लिंबाची काळजी एकच घ्यायची की ज्यावेळेस आपला कौळ फुटणार आहे, म्हणजे असे डोळे बहाराच्या अगोदर ज्यावेळेस फुटणार आहेत त्यावेळेस आपल्याला 1-2-3 स्प्रे घ्यावे लागतात. आणि पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामध्ये कॅन्कर येतो, म्हणजे पानांवरती फळांवरती लाल लाल टिपके पडतात, फळं तडकतात. त्याच्यासाठी आपण COC, अँटीबायोटिक आणि एखादं कीटकनाशक असं मिळून 1-2-3 स्प्रे केले की कॅन्कर वगैरे येत नाही. लिंबावरती दुसरा एक महत्त्वाचा रोग म्हणजे डिंक्या. ते झाडाच्या खोडामधून डिंक वगैरे पाझरतो, साल फाटते. त्यासाठी शेतकऱ्यांनी चुना मोरचूतचं पेस्टिंग त्याला पावसाळ्याच्या अगोदर एकदा आणि पाऊस संपल्यानंतर एकदा करणं गरजेचं आहे.
10% पेस्ट करायची. त्यासाठी 10 लिटर पाणी, 1 किलो चुना कळीचा आणि कळीचा नाही आपलं सॉरी खड्याचा आणि 1 किलो मुरचूद असं मिळून पेस्ट बनवायची. कुणाला माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर सांगतो, त्याच्यावरती फोन करा. कशी बनवायची काय ते सांगतो. म्हणजे ह्याचा जास्त रोग नाही आहेत आणि ह्याचा अंतर जास्त असल्यामुळे सुरुवातीला तुम्ही यामध्ये आंतरपीक घेऊ शकता. त्याचाही खर्च तुम्ही भरून काढू शकता. आंतरपिकामध्ये तुम्ही परमनंट घ्यायचं तुम्हाला तर शेवग्यासारखं पीक एकच नंबर आहे. 3 वर्षापर्यंत शेवगा घ्यायचा. शेवगा काढून टाकला का लिंबू राहतं. नसेल शेवगा घ्यायचा तुम्हाला तर दुसरी पिकं कुठलीही तुम्ही घेऊ शकता. याच्या छाटणीमध्ये म्हणाल तर झाडं सुरुवातीला फारशी उचलून घ्यायची गरज नाही आहे. लिंबूचं झाड हे असं त्याची जी मुळं आहेत ती झाकलेली राहिली पाहिजेत, असं एक माझं स्वतःचं मत आहे. माझ्याकडे एक 10-12 वर्ष झालं लिंबू आहे, त्या अनुभवानं सांगतो. काही लोक फार उचलून घेतात, त्यामुळे वारं आल्याच्यानंतर ती झाडं कोलमडतात. आणि लिंबाचं गणित हे असं आहे की ह्याच्या गळफाट्याला सुरुवातीला माल जास्त असतो. त्यामुळं त्या झाडाच्या आळ्यामध्ये आपल्याला शिरता येईल अशा पद्धतीने फक्त छत्री करायची त्याला. फार शेतकऱ्यांनी झाडं सोडायची पण गरज नाही आहे. तर जाती परत साधारणपणे 2.5 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षानंतर लिंबू चालू होतं. याच्यामध्ये माझी ही साई सरबतीची बाग आहे. याच्यामध्ये आता राहुरी विद्यापीठानं फुले सरबती एक नवीन वाण आणलेलं आहे. त्याचेही रिझल्ट चांगले आहेत. आंध्राची व्हरायटी घ्यायची तर बालाजी म्हणून येतं. बालाजीची साड थोडी रफ आहे. तर शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या वातावरणाचा आणि आजूबाजूचा परिसराचा अभ्यास करून नंतर लिंबाची बाग वाढवायला काय हरकत नाही. लागवड भारी जमिनीमध्ये 20x20, 18x18. मध्यम जमीन असेल तर 16x16, 15x15 याच्या मातमध्ये करून शेतकरी. खतं लिंबूच्या बागेला जास्त रासायनिक खताचा वापर शक्यतो शेतकऱ्यांनी करू नये. रासायनिक खतं जर वापरली तर लिंबूच्या झाडाचं आयुष्य कमी होतं. त्यामुळे जेवढा सेंद्रिय खतावरती भर देता येईल तेवढं शेतकऱ्यांनी द्यावा. कारण याला 3 बहार आहेत, त्यामुळे प्रत्येक बहाराच्या अगोदर तुम्ही विभागून थोडं थोडं खत दिलं तरी चालतं. आणि शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्यावं, आपण जे खतं देतोय सेंद्रिय खतं त्याचं शेवटी ह्युमसमध्ये रूपांतर होतं आणि ह्युमसच्या द्वारे ती झाडं आपली मुळं ग्रहण करतात. त्यामुळे तुम्हाला जर समजा शेणखत आणि कंपोस्ट देणं शक्य नसेल तर तुम्ही 2 महिन्यात एकदा ह्युमिक ॲसिड हे झाडांना जरूर द्या. ह्युमिक ॲसिडमुळे पांढरी मुळी झाडांची कार्यरत राहते आणि पांढऱ्या मुळीमुळे झाडांचं ग्रास्पिंग पॉवर, लिफ्टिंग पॉवर वाढते. त्यामुळे ॲटोमॅटिकच झाडाच्या ह्याच्यामध्ये उत्पन्नात वाढ होते. आणि लिंबू बागेमध्ये अजून एक सांगण्यासारखा मुद्दा असा आहे की शेतकरी अवेळी फवारणी करतो, त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. तर ज्या वेळेस झाड फुटणार आहे, फुटण्याच्या अवस्थेत आहे, अशा वेळी शेतकऱ्यांनी फवारणी घ्यावी. एकदा त्या झाडाच्या पानाचा आकार वाकडा झाला की ते नंतर सुधरत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस कौळ फुटतो अशा वेळेसच फवारणी घ्या. हे झाडाची जी पानं बघताय, हे पानं म्हणजे त्याची अन्ननिर्मिती करणारा कारखाना आहे. पानांचं लाईट एरिया जेवढा जास्त असेल, म्हणजे पान जेवढं रुंद असेल त्या झाडाचं असेल तर तेवढं त्याची अन्ननिर्मिती जास्त होईल. अन्ननिर्मिती जास्त झाली की साहजिकच तुमचं उत्पन्न वाढणार आहे. पानांचा लाईट एरिया जेवढा कमी राहील तेवढी अन्ननिर्मिती कमी होईल, तेवढं उत्पन्न तुम्हाला कमी मिळेल. त्यामुळं खालनं खतं वगैरे जास्त देण्यापेक्षा झाडाची पानं कशी चांगली राहतील याकडे शेतकरी बांधवांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. एकरी उत्पन्न हे 3 बहार असल्यामुळं शेतकऱ्याला पहिल्या वर्षी तर काय मिळणार नाही. 3रं वर्षापासून लिंबू चालू होतं, झाडाला 50 किलो वार्षिक माल निघतो आणि 5व्या-6व्या वर्षी एक झाड 2.5 ते 3 क्विंटलपर्यंत माल आपल्याला देऊ शकतं. तुम्ही वर्षाचा जर अभ्यास केला तर 2.5 ते 3 लाखाच्या पुढे एकरी सहजासहजी पैसे होतात. आणि चांगलं मार्केट मिळालं, चांगला भाव मिळाला तर 4.5-5 लाख रुपये एकरी कुठे गेलेले नाही त्याचे. आणि लिंबाच्या बागायतीबद्दल अजून जर शेतकऱ्यांना काय माहिती पाहिजे असेल तर निश्चितपणे मला संपर्क करा. माझं नाव आहे सदानंद तानाजी बनसोडे, मुक्काम पोस्ट गुळपोळी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9503223005. दुसरा एक नंबर सांगतो 8888 735 036. नमस्ते.